नमस्ते मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे आपले सर्वांचे स्वागत करतो। आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 यामध्ये आजचा आपला घटक आहे पृथ्वीचे फिरणे। या घटकाची आपण माहिती घेणार आहोत। आपल्याला माहित आहे की आपली पृथ्वी ही गोल आहे, आपली पृथ्वी फिरती आहे, हे सगळं आपल्याला माहीत आहेच। त्याचबरोबर आपली ही जी पृथ्वी आहे ही फिरते, परंतु कशा पद्धतीने फिरते, जसा या ठिकाणी एक उदाहरण आहे की भोवरा जसा स्वतःभोवती फिरतो म्हणजेच तो एका अदृश्य रेषेभोवती फिरत आहे असं वाटतं। इथे तुमच्यासमोर चित्र आहे। वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन असे म्हणतात। ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते तिला त्या वस्तूचा अक्ष किंवा आस असे म्हणतात। म्हणजे ही वस्तू जी फिरते ती स्वतःभोवती फिरते आणि त्यालाच परिवलन असं म्हणतात। अशाच पद्धतीने पृथ्वीचं सुद्धा आहे। इथे सुद्धा एक आकृती दाखवलेली तुम्हाला। या आकृतीमध्ये पृथ्वीचा ग्लोब दाखवलेला आहे आणि त्या ग्लोबमध्ये एक ओळंबा त्या ठिकाणी खाली दाखवलेला आहे। त्या ठिकाणी आणखी ज्या काही रेषा दाखवल्या गेलेल्या आहेत त्या रेषेमध्ये उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, त्याचबरोबर पृथ्वीचा आस, विषुववृत्त हे सगळं दाखवलेलं आहे। आता पृथ्वीचा अक्ष त्या ठिकाणी कललेला, आपल्याला हा जो पृथ्वीचा अक्ष आहे हा कसा आपल्याला कललेला दिसतोय। अक्ष कललेल्या स्थितीत पृथ्वी परिवलन करत असते। त्याचबरोबर हा जो प्रयोग आहे हा एक पृथ्वीचे फिरणं कशा पद्धतीचा आहे त्याचा हा प्रयोग आहे। इथे एन आणि एस, नॉर्थ म्हणजे उत्तर आणि साऊथ म्हणजे दक्षिण असंही दाखवलं गेलेलं आहे। आता इथे सुद्धा दुसरं चित्र दाखवलंय की पृथ्वी स्वतःभोवती तर फिरतेच, परंतु ती सूर्याभोवती फिरत असते। बघा स्वतःभोवती कशी फिरते हे या आकृतीमध्ये आपण पाहत आहोत। तसंच जे काही चित्र दाखवलं गेले त्या चित्रामध्ये अक्ष एन एस या रेषेने दाखवला गेला आहे आणि ही रेषा पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जाते। एन आणि एस हे पृथ्वीचे दोन ध्रुव आहेत। एन म्हणजे उत्तर तर एस म्हणजे दक्षिण। आता या दोन ध्रुवामुळे दोन गोलार्ध आपल्याला दिसून येतात। उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढलं असता दोन समान भाग होतात। या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त असं म्हणतात। विषुववृत्तामुळे पृथ्वीचे दोन समान भाग झालेले आहेत। या भागांना उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असं म्हणतात। बघा इथे सुद्धा ही पृथ्वी कशा पद्धतीने फिरते हे आपण पाहू शकता। हे दुसरं चित्र आहे पृथ्वीच्या फिरण्याचं, आकाशातलं चित्र आहे। त्याचबरोबर आणखी इथे एक प्रयोग दाखवला गेलेला आहे की पृथ्वी गोलावर दिसणारा उजेड म्हणजे दिवस। हा जो भाग आहे हा जर आपण पाहिला तर या प्रयोगामध्ये ही एक रेषा बघा आपल्याला दिसते। ही रेषा, या वर्तुळाची रेषा कशा पद्धतीने आपल्याला लुकलुकताना दिसते। आता या प्रयोगामध्ये हा पुठ्ठा आहे आणि या पुठ्ठ्यावर हा प्रयोग केला गेलेला आहे। घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने तो फिरवला जातोय। जो इथे मी खरं म्हणजे मेणबत्तीचा प्रयोग आहे तो, आणि तो पुठ्ठा या ठिकाणी फिरवला जातोय। त्यामुळे त्या ठिकाणी पृथ्वी स्वतःभोवती फिरते पश्चिमेकडून पूर्वेकडे हे दाखवलं गेलेलं आहे। त्याचबरोबर तिथे दिवस आणि रात्रीची संकल्पना सुद्धा मांडली गेलेली आहे। तर अशा प्रकारे हा एक प्रयोग होता की जसं टेबलावर मधोमध मेणबत्ती ठेवलेली होती, ही एक आपण मेणबत्तीची कल्पना केलेली आहे इथे, आणि एक मोठं हे वर्तुळ काढलेलं होतं। त्या वर्तुळाच्या एका बिंदूवर हा पृथ्वीचा गोल ठेवलेला होता आणि मेणबत्ती पेटवून ठेवलेली होती। त्या खोलीमध्ये एक अंधार करायचा असतो। मेणबत्ती म्हणजे सूर्य, अशा पद्धतीची संकल्पना आहे। मग पृथ्वी गोलाच्या कोणत्या भागावर उजेड पडतो आणि कोणत्या भागावर उजेड पडत नाही। आता जो भाग त्या मेणबत्तीच्या प्रकाशात असतो
तो उजेडाचा असतो आणि पाठीमागचा भाग हा अंधाराचा असतो. म्हणजे त्या ठिकाणी रात्र म्हणजे दिवस आणि रात्रीची ही जी संकल्पना आहे, ही संकल्पनासुद्धा या आकृतीवरून आपल्याला स्पष्ट करता येईल. हा प्रयोग तुम्ही घरीही करू शकता. आणि तीच संकल्पना इथे बघा या चित्राच्या स्वरूपामध्ये दाखवली गेलेली आहे, की इथे ही पृथ्वी फिरताना दाखवलेली आहे स्वतःभोवती. इकडे सूर्य दाखवला गेलेला आहे आणि जो भाग प्रकाशामध्ये येतोय, उजेडात येतोय, त्या ठिकाणी दिवस आहे आणि जो भाग पाठीमागे जातो त्या ठिकाणी आपल्याला रात्र दिसते. अशा प्रकारे दिवस आणि रात्र हे सुद्धा या चित्रावरून आपल्या लक्षात येईल. आता सूर्योदय आणि सूर्यास्त हा जो भाग आहे, की पृथ्वी गोल घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवल्यास सूर्योदय आणि सूर्यास्त दिसून येईल. तर अशाच पद्धतीने इथे काही सूर्योदय आणि सूर्यास्ताची चित्र दाखवली गेली आहे बघा. ही दोन चित्र सूर्योदय आणि सूर्यास्ताची दाखवली गेलेली आहे. इथे सुद्धा पुढची चित्र सुद्धा सूर्योदय सूर्यास्ताची चित्र आहेत. म्हणजे कशा पद्धतीने सूर्योदय होतो आणि सूर्यास्त होत असतो याची ही काही चित्र होती. आता पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी 24 तासामध्ये पूर्ण करत असते. म्हणजेच त्यावेळेला एक दिवस होतो आणि त्यामध्ये रात्र आणि दिवस होत असतात. ही ती पृथ्वीची परिवलन गती त्याला आपण म्हणतो. इथे सुद्धा ही पृथ्वी फिरताना दाखवली गेलेली आहेच. नंतर वर्ष म्हणजे काय, तर पृथ्वी गोल हा सतत जर आपण तो फिरवला तर तो पुन्हा तो मूळच्या जागी येईल. अशा पद्धतीने हे सुद्धा एक आपला जो एक उदाहरण आहे किंवा आपला प्रयोगसुद्धा आहे, की आपला जो पृथ्वी गोल असतो तो जर आपण फिरवला तर तो पुन्हा ती जागा घेत असतो. त्याचप्रमाणे पृथ्वी ही स्वतःभोवती फिरता फिरता काय होते, सूर्याभोवती फिरत असते. आता सूर्याभोवती फिरत असताना तिला जवळजवळ 365 दिवस लागतात. म्हणजे जवळजवळ एक वर्ष होतं आणि एक वर्ष आपण त्याला म्हणतो एक वर्ष पूर्ण झालेले. म्हणजे पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याला परिभ्रमण गती असं म्हणतात, तर पृथ्वी स्वतःभोवती फिरण्याला परिवलन गती असं म्हणतात. या चित्रामध्ये दाखवलेलं आहे स्पष्ट. पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि स्वतःभोवती सुद्धा ती फिरते. त्यानंतर लीप वर्षाची एक लेख म्हणजे काय, लीप वर्ष. आता ग्रेगरियन पद्धतीच्या दिनदर्शिकेमध्ये वर्षाचे साधारणपणे 365 दिवस धरले जातात. याचा अर्थ प्रत्येक वर्षामध्ये 6 तास कमी धरले जातात. म्हणजे 4 वर्षामध्ये 24 तास किंवा एक दिवस पूर्ण कमी धरला जातो. आणि हा दिवस भरून काढण्यासाठी प्रत्येक चौथ्या वर्षात फेब्रुवारी महिन्यामध्ये एक अधिकचा दिवस जोडला जातो. त्यावर्षी फेब्रुवारी महिना 28च्या ऐवजी 29 दिवसाचा असतो आणि ते वर्ष 365 ऐवजी 366 दिवसांचे असते. या वर्षाला लीप वर्ष असं म्हणतात. नंतर पुढचा एक भाग आहे त्यातला आपला, की पौर्णिमा आणि अमावस्या. आता चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करत असतो आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करत असते आणि म्हणून चंद्र पृथ्वी सूर्य हे एका सरळ रेषेत नेहमीच असतात असं नाही. पृथ्वीवरून चंद्राची एकच बाजू दिसत असते. चंद्र स्वयंप्रकाशित नाही. पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा पूर्ण भाग दिसत असतो आणि अमावस्येच्या रात्री चंद्राचा कुठलाच भाग दिसत नाही. म्हणजे पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत पृथ्वीवरून चंद्राचा दिसणारा भाग कमी कमी होत जातो आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत पृथ्वीवरून चंद्राचा दिसणारा भाग वाढत वाढत जातो. याला चंद्राच्या कला असं म्हणतात. म्हणजेच अमावस्या आणि पौर्णिमा असंही म्हटलं गेलेलं आहे. येथे सुद्धा या चंद्राच्या कला याचं चित्र दाखवलं गेलेलं आहे. दुसरं चित्रसुद्धा तेच आहे. अमावस्या पौर्णिमा, जसं इकडे अमावस्येच्या चंद्र अगदी दिसतच नाही आहे, परंतु पौर्णिमेला मात्र चंद्र दिसतोय. चांद्रमास आणि तिथी हा एक भाग आहे. तर अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत 15 दिवसात चंद्राच्या कला दिसतात आणि ही स्थिती 14 ते 15 दिवसात असते. पौर्णिमेनंतर चंद्राच्या पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी कमी होऊ लागतो आणि पुन्हा 14-15 दिवसांनी पुन्हा अमावस्या येते. या पंधरवड्याला कृष्ण पक्ष असं म्हणतात. हा संपूर्ण काळ 28 ते 30 दिवसांचा असतो. या काळाला चांद्रमास असं म्हणतात आणि चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी असं म्हणतात. म्हणजे चांद्रमास म्हणजे काय आणि तिथी म्हणजे काय, हाही प्रश्न इथे आहे.
जसं इथे दाखवलं की बघा, अमावस्येपासून पुढे पंधरवाडा, नंतर पौर्णिमा, शुक्ल पक्ष, पौर्णिमेपासून पंधरवाडा, पुढची अमावस्या, कृष्ण पक्ष, म्हणजे शुक्ल पक्ष अधिक कृष्ण पक्ष बरोबर चांद्रमास म्हणजेच 1 महिना. अशा पद्धतीचा हा आपला महिना आणि पृथ्वीचं जे काही फिरणं आहे यावर आधारित हा भाग आहे. त्याचबरोबर या भागावर तुम्हाला काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत. आपण अधिक माहितीसाठी आपण त्या पाठाचं वाचनही करायचं आहे. आता प्रश्न काय लिहिलेत? परिवलन गती कशास म्हणतात? परिभ्रमण गती कशास म्हणतात? पृथ्वीवर दिवस रात्र कशामुळे होतात? सूर्योदय आणि सूर्यास्त यातील फरक काय आहे? लीप वर्ष म्हणजे काय आहे? चंद्राच्या कला कशास म्हणतात? आणि चांद्रमास म्हणजे काय? असे हे एकंदरीत 7 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. हे 7 प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत, पाठाचं वाचन करायचं आहे. धन्यवाद.